मी फाउंडर चेअरमन होतो. मी मंत्री झाल्यानंतर भीमाशंकर कारखान्याचा राजीनामा दिला आणि मग शिवाजीराव भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाले आणि हा प्रवास असा चालत राहिला. समाजकारणाची त्यांना जशी आवड होती तशी राजकारणाची सुद्धा त्यांना आवड होती आणि त्यांच्या मनामध्ये होतं आपण काहीतरी केलं पाहिजे. 2004 साली आम्ही पवार साहेबांच्याकडे गेलो होतो लोकसभेच्या तिकिटासाठी, पण अशोकराव मोहोळ त्यावेळेचे सिटिंग खासदार होते आणि साहेबांचं हे म्हणणं आलं की त्यांची एकच टर्म झाली, लगेच त्यांचं ते यांनी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना समर्थपणे साथ देण्याचं काम दादाने केलेलं आपण विसरू शकत नाही. आम्ही गुवाहाटीवरून आल्यानंतर दादाने समोरूनच साहेबांना सांगितलं की साहेब मलाही तुमच्याबरोबर काम करायचं. त्यांच्यासोबत शरददादा सोनवणे होता आणि मग इथून दादा लढले. आपण प्रयत्न केला परंतु हरकत नाही, जय पराजय होत असतात. परंतु सर्वच आपण बघताय शैक्षणिक क्षेत्रात एवढं मोठं काम त्यांनी उभं केलेलं आहे. सामाजिक क्षेत्रात तर तुमच्या नगरच्या टोकापासून तर तुमचा हा मतदारसंघ संपेपर्यंत कुणालाही विचारलं तर जनतेच्या मनातील खासदार आजसुद्धा शिवाजी दादा आढळराव पाटील साहेबच आहेत. उधळे गुलाल भंडारा, उधळे गुलाल भंडारा, शिवबाच्या शंभूच्या नावानं. मी मनापासून आनंदी झालो कारण मगासपासून आम्ही कार्यक्रम पाहतो. अतिशय चांगला कार्यक्रम. माझ्याबरोबर माझे इलेक्ट्रॉनिक मार्केटमधले बरेचसे व्यापारी 7-8 व्यापारी हा फक्त कार्यक्रम बघण्यासाठी मुंबईवरून आले होते. ते मला सांगत होते की हा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशामधला सगळ्यात पॉप्युलर कार्यक्रम आहे आणि म्हणून ते सुद्धा लोक या ठिकाणी मागाशी येऊन गेले. बरेचसे पाहुणे येऊन गेले. सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या. आमचे सहकारी आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील आणि रामभाऊ रेपाळे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण सगळेजण या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.